हे जे इकेगाई पुस्तक आहे याच्यामध्ये जपानमध्ये दीर्घायुषी लोक आहेत. जपानमध्ये आज पण हायेस्ट म्हणजे तिथलं जे आयुर्मान आहे ते 90+ आहे आणि त्यांच्याकडे आज पण 127 वर्षाची बाई जिवंत आहे जपानमध्ये. ते इकेगाईमध्ये हेच सांगितलं आहे, त्यांनी हेच सिद्ध केलं आहे, ज्यांचं मानसिक आरोग्य चांगलं होतं ती लोकं वाचलेली. तुम्हाला मी परत कोविडचा रेफरन्स देतो. कोविडमध्ये जी मोठमोठी कोविड सेंटर होती ना, जी कॉलेजेसमध्ये शाळांमध्ये उपलब्ध झालेली होती, अशा कोविड सेंटरमध्ये जे पेशंट होते ते जास्त वाचले. कारण हमाम में सब नंगे, सगळेच कोविड पॉझिटिव्ह, त्यामुळे आम्ही कोणालाच आयसोलेट करत नव्हतो सगळे. त्यामुळे जरी कोविड आहे, मला पण आहे, याला पण आहे, याला पण आहे, सगळ्यालाच आहे, त्यामुळे कुणालाही त्याचं फारसं टेन्शन वाटत नव्हतं. त्यामुळे कोविड सेंटरमध्ये मृत्यूचा दर कमी होता. सगळ्यात जास्त मृत्यूचा दर ICUमध्ये होता, कारण ICUमध्ये तो पेशंट सर्वार्थाने एकटा पडला होता. आपल्यापैकी खूप जणांना हे माहिती नाही की आपली प्रतिकारशक्ती 2 प्रकारची असते. आपल्याला सगळ्यांना माहिती, शारीरिक प्रतिकारशक्ती चांगली असते, वजन कमी ठेवलं पाहिजे, बॉडी मास इंडेक्स मेंटेन केला पाहिजे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण ऐकतो, या सगळ्या याच्यामध्ये मानसिक प्रतिकारशक्तीवर आपण कामच करत नाही.